नमस्कार श्रोते हो. सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी आपण पर्यावरण प्रेमी सुभाष पुराणिक सरांशी काल बोलत होतो. आज उर्वरित संवाद सुरू करूया. सर नमस्कार. आपलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. सर, पर्यावरणाचं नुकसान होतं असं आपण कायम म्हणत असतो, तर त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर कसा काय होतो? सामान्य माणसाचा विचार केला तर सगळ्यात जास्त परिणाम हा खरोखर पर्यावरण नाशाचा सामान्य माणसावरच होतो. याचं कारण म्हणजे त्याला पैसा नसल्यामुळे बाहेरनं काही विकत आणून आपल्या सोयीसुविधा उपलब्ध करून घेता येत नाहीत आणि त्यामुळे त्याला जे काही आजूबाजूला मिळतं त्याच्यावरच आपलं भागवावं लागतं. आता जैवविविधतेचा नाश जर झाला तर त्या जैवविविधतेच्या नाशामुळे त्याला सहज मिळणारं जे काही उदरनिर्वाहासाठी साधन असतं ते त्याचं हिरावलं जातं आणि त्यामुळे ते त्याला मिळून येत नाही. त्याचप्रमाणे पाणी असतं. पाणी आज फार मोठ्या प्रमाणात बोरवेल, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाडण्यात आलेल्या विहिरी या सर्वांमुळे अशा प्रकारच्या पाण्याचा उपसा झाल्यामुळे नाल्यातलं पाणी, नदीतलं पाणी कमी होत चाललंय. कमी होत चाललेल्या पाण्यामुळे खेड्यापाड्यातल्या लोकांना पाणी कमी पडतं. हे पाणी कमी पडतं म्हणून त्या पाण्यामध्ये आढळणारे मासे कमी होतात. मासे कमी झाले म्हणजे कधीतरी तोंडीला लावायला हे मासे पकडण्याचा त्यांचा जो उद्योग असतो तोही कमी होतो. अशा प्रकारे खरा पर्यावरणाचा जो फटका असतो हा खेड्यापाड्यातल्याच लोकांना म्हणजे सर्वसाधारण माणसालाच बसतो. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर, आता तुम्ही इतकं सांगितलं तर मग सर्वसामान्य नागरिकांनी काय योगदान द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? आपल्यापर्यंत अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी करता येतील? आज पर्यावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतोय, प्रदूषण होतंय. या सर्वाचा आपण कायम उहापोह करतो. नंतर बर्फाळ प्रदेशामधले बर्फ वितळतंय, नद्याची पातळी वाढते, त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढते. अशा सगळ्या गोष्टीचं आपण चर्चा करतो. परंतु आपल्या इथे बारीक सारीक गोष्टी करून तिकडच्या बाजूला ते बर्फ वितळण्याचा आज थांबणार नाहीये. त्यामुळे आपण आज आपल्या इथे काय करावं लागेल ह्याचा प्रथम विचार करावा लागेल. आज सर्वसाधारणपणे वृक्षाच्छादन जर करायचं म्हटलं तर कुठे करता येईल याचा पहिला विचार करावा लागेल. वृक्षाच्छादन करण्यासाठी आपल्याला शेतं उपलब्ध आहेत. मग शेती मोडून आपण झाडं लावायची का? तर तसं आपल्याला म्हणता येणार नाही, नाहीतर खायचं काय हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शेताची बांध असतं त्याच्यावर आपल्याला झाडं लावता येतात. आता शेताच्या बांधावर कुठची झाडं लावता येतील की ज्या झाडाची सावली आपल्या पिकावर पडणार नाही अशी झाडं लावावी लागतील आणि ज्याच्यापासून पैसे मिळतील. म्हणजे आपल्याला शिवन नावाचा एक वनस्पती आहे, शिवणीचं झाड रोपं लावता येतील. त्यानंतर ज्याचे विस्तार होत नाही असं खैर आहे, असा चंदन आहे. अशा प्रकारच्या झाडांची जोपासना आपण शेताच्या बांधावर जर केली तर आपल्याला शेतीबरोबर याचंही उत्पन्न मिळेल आणि पर्यावरण संतुलनासाठी काही केलं याचंही आपल्याला भाग्य लाभेल. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की सगळ्यात आज गोष्ट आहे तर आज प्लॅस्टिकचं प्रदूषण. मग प्लॅस्टिकचं प्रदूषण कमी करून त्याचा जगामध्ये जो फोफावण्यात जाणारा विषवेल आहे तो रोखण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे. याच्याकरता काय, प्लॅस्टिकसारखं चांगलं कंटेनर नाही, त्यामुळे प्लॅस्टिकसारखं उपयुक्त कुठलाही पदार्थ नाही हेही डोक्यात त्याच वेळा ठेवायला लागेल. आपण ज्या गोष्टी वापरतो त्या ठिकाणी प्लॅस्टिक आहेच, परंतु त्याचा वापर जितका कमी करता येईल तेवढा करायचा. जर खराब झालं तर त्याचं रिसायकलला पाठवणं, परत परत वापर करणं, या सर्व गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिक इतस्ता फेकायचं नाही. कारण समुद्रामध्ये आज माशांच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक आढळतंय. हे मनुष्य प्राण्याच्या शरीरात जातंय. स्तनदा मातांच्या दुधामध्ये सुद्धा प्लास्टिकचे कण आढळलेले आहेत आणि इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे. या प्लास्टिकच्या, मायक्रोप्लास्टिकच्या कणांमुळे आज कॅन्सरसारखे रोग उद्भवत आहेत. हे सगळं माहिती असून सुद्धा आज आपल्याकडे तुंबलेली गटारं, रस्त्याच्या बाजूला पडलेलं प्लास्टिक दिसतंय आणि आम्ही म्हणतोय आपण सुशिक्षितपणाकडे वाटचाल करतोय. जास्तीत जास्त सुशिक्षित का साक्षर हे म्हणण्याचे वेळ आलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कचरा आजूबाजूला टाकतो. तो कचरा कमी करणं, त्याचा योग्य विल्हेवाट लावणं हे जर आपण करू शकलो नाही तर जंगलातल्या प्राण्यांना सुद्धा लाज वाटेल. याचं कारण म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादे पक्षी घरटं बांधतो त्यावेळेला तुम्ही लक्ष घ्या. ज्या वेळेला मादी आणि नर मिळून घरटं बांधतात तेव्हा तो जमिनीवर काडी कचरा बरोबरच पडतो. त्यानंतर तिथे अंडी घातली जातात. अंडी घातल्यानंतर त्यातनं पिल्लं बाहेर पडतात. पण त्या पिल्लं बाहेर पडल्यानंतर बारीक चिवचिव आली की आपण सर्वांनी त्या घरट्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण करा. आपल्याला लक्षात येईल की पक्षी आतमधलं काहीतरी असं पान, जाडेपट्टी असं काहीतरी घेऊन जात असतो चोचीतून. म्हणजे काय, जे जे आतमधली पिल्लं बारीक सारीक काही विष्ठा टाकतात, ह्या विष्ठा तो बाहेर नेऊन टाकतो, तो घरट्याच्या खाली टाकत नाही. इतकी जर त्याला शहाणपणा आहे तर मनुष्य प्राणी असून आपल्याला हा शहाणपणा नसेल तर आपलं हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही इतकं सांगितलंय की भावी पिढ्यांसाठी आपण
निसर्ग वारसा जतन करून ठेवला पाहिजे हे बरोबर आहे, पण तरुण विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थी म्हणा किंवा तरुण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कुठले प्रयत्न करणं आवश्यक आहे? आज विद्यार्थी हा सर्वात मोठा पुढे जाऊन निसर्ग राखणारा घटक होणार आहे. हो. आज जे ते विद्यार्थ्यांना आपण दाखवतोय हे पाठच्या पिढीने आपल्याला दिलेलं एक प्रकारचं वारसा आहे. हा वारसा आपण भले वाढवला नाही तर आहे तशा पुढच्या पिढीला सोपवणं इतकं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जी काही जंगल जमीन आहे त्या जंगल जमिनीने कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही हे बघणं आज प्रथम कर्तव्य आहे. त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही हे बघणं हे महत्त्वाचं आहे. आज कोणीही म्हणतो मी पर्यावरणवादी आहे, मी निसर्गप्रेमी आहे, मला जंगलात जायचं आहे. प्रत्यक्ष याची गरज आहे का विचार करा, कारण जंगलात जाणं हे फक्त आणि फक्त करमणूक यापुढे काही कुठलं मार्ग घेत नाही. आणि या करमणुकीचा वाईट परिणाम वनस्पती पशु पक्षी यांच्यावर होतोय हे आपल्याला वारंवार दिसून आलेले आहे. परंतु तरीसुद्धा आज काजवे महोत्सव होतात, त्याच्यानंतर पावसाळा चालू झाला की या पश्चिम घाटातील जे रस्ते असतात त्या रस्त्याच्या बाजूला पडणारे धबधबे असतात, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोक गर्दी करून पाण्यात अंघोळ करतात. ही परिस्थिती 15 ते 20 वर्षापूर्वी नव्हती. आणि या वेळेला आपण अंघोळ करतो असं जो आपण म्हटलं, जंगलातमधलं अनुभव घेतो असं म्हटलं, पण तेव्हा विचार करत नाही की हे पडणारं पाणी आहे हे वाहत वाहत कुठेतरी जातंय आणि खाली जाणारी जी गावं असतात त्या गावातला हा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असतो. आपल्या शरीरावरील जीवजंतू, आपण वापरण्यात येणारी काही सौंदर्य प्रसाधनं, त्याचप्रमाणे वापरण्यात येणारी साबण हे पाण्यात मिसळतं आणि ते वाहत जाताना तिथल्या ज्या वनस्पती प्राणी यांच्यावर दुष्परिणाम करतो. हा साधा विचार जर सुशिक्षित माणसाला नसेल तर खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे कोयनेमध्ये असताना आम्ही काय ठरवलं, आमच्या इथे एक मोठा धबधबा होता. त्या ओझरडे धबधब्यात एक व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे तिथे पाऊल टाकायलाच बंदी होती. परंतु अशा प्रकारच्या धबधब्यामध्ये लोकांना आनंद तर मिळाला पाहिजे. मग आम्ही त्या धबधब्याच्या बाजूच्या टेकडीवर पायवाट केलेली, तिथे पायऱ्या बसवलेल्या. 350 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर कंटिन्युअस त्या धबधब्याचे तुषार अंगावर यायचे आणि पूर्णपणे माणूस सचैल भिजून जायचा. परंतु त्या कुठल्याही मनुष्याच्या प्रदूषित गोष्टी ह्या पाण्यात जात नव्हत्या. धबधब्याच्या तुषारातून मनुष्य भिजत होता आणि ह्याचा आनंद आम्ही अनेक वर्ष लोकांना देऊ शकलो. दुर्दैवाने लँडस्लाईडमध्ये तो संपूर्ण पायऱ्याचा डोंगर घसला आणि त्यामुळे आज तिथे कुठल्याही परिस्थितीत माणसाला जाता येत. सर, पर्यावरण जनजागृतीसाठी तुम्ही 1000हून अधिक स्लाइड शो केलेले आहेत, तर या प्रवासातील असा एखादा विशेष अनुभव तुमच्या श्रोत्यांना सांगा. मी ज्या वेळेला 91 साली वन्यजीव प्रशिक्षणासाठी गेलो, व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून येथे गेलो. त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक काही शिक्षित लोक होते, काही डॉक्टरेट होते आणि त्या ठिकाणी मला टॉपर मेडल मिळालं. मी म्हटलं माझं काही शिक्षण एवढं नाही तरी मला का मिळालं, म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या जे काही निसर्ग संपदा आहे तिचं निरीक्षण हे सगळ्यांपेक्षा जास्त ठरलं. मग हा जो वारसा आहे हा लोकांना मिळायला हवा म्हणून मी 1992 पासून सलग स्लाइड शोचे कार्यक्रम करायला लागलो. त्यावेळेला काय होतं की कॅमेऱ्यामध्ये रोल जो स्लाइडचा घालायचा असायचा, त्या एकदा त्याचा स्नॅप काढला की 35 ते 36 रुपये जात असत त्यावेळेला. त्याच्यानंतर तो पुणा किंवा बेळगाव अशा मोठ्या शहरात नेऊनच तो धुवून आणावा लागत होता, त्याच्या ट्रान्सपरन्सी तयार कराव्या लागत होत्या, त्याच्याकरता प्रोजेक्टर लागायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. मग शाळेमध्ये गेल्यानंतर जाणवायचं की एका ठिकाणी बोर्ड आहे, आपल्याला प्रोजेक्टर दुसऱ्या ठिकाणी उभारायला लागतो, मग त्याला वायर पाहिजे. मग मी 100 फूट वायर त्यावेळेला विकत घेतली. शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रकाश यावा यासाठी खिडक्यांची निर्मिती असते. मग आपल्याला स्लाइड शो करायचा आहे म्हणजे खिडक्या बंद हव्यात, बंद केल्या तर फार मोठ्या प्रमाणात घाम येणार, गरमा होणार, म्हणून मग त्यावेळेला काळे पडदे मी विकत घेतले. आणि त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला पांढरा एक बेडशीट विकत घेऊन तो पडदा म्हणून केला. आणि अशा प्रकारचा एक सेट कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवत असे. कधीतरी फिरती करत असताना दुपारच्या वेळेला गेलो आणि शाळेच्या आवारामध्ये अंगणामध्ये मोठ्या प्रमाणात मुलांचं एकत्रीकरण झालेलं असेल तर मी शिक्षकांना सांगायचो मला एखादा पिरियड द्या की मी तुम्हाला स्लाइड शो दाखवतो. आणि हे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि त्याच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकतो अशा प्रकारच्या स्लाइड शो मी तेव्हापासून सुरू केले. हे साधारणपणे 2005-06 पर्यंत होते, कारण त्यावेळेला डिजिटल स्लाइड्स वगैरे आपल्याला नव्हता प्रकार. त्याच्यानंतर मग डिजिटल झाल्यामुळे मग त्याचा वेगळा प्रकार झाला. परंतु इतके वर्ष तर हे सर्व मला करता आले याचं मी भाग्य समजतो. आणि हे सगळं करण्यामध्ये जंगलामध्ये त्यावेळेला आढळणाऱ्या ऑर्किड्स, छोट्या वनस्पती, त्याचप्रमाणे कीटक, सरपटणारे प्राणी अशा ह्या गोष्टी सहज बाहेर उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे ते बघण्यासाठी मुलांना फार मोठा
एक प्रकारचा आनंद होत असे आणि त्यांना शाळेत वर्गात एखादा त्यातले टर्म शिकवली जायची, पण प्रत्यक्ष जागेवर काय असते हे माहिती नसायची. अशा प्रकारच्या स्लाईड शो झाल्या, मुलांना त्याच्याबद्दल फार मोठी उत्सुकता वाटायची. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मी अर्धा तास स्लाईड दाखवल्या तर प्रश्नोत्तराचा तासच एक 2-2 तास चालायचा. अशा मजेशीर गोष्टी आहेत. याचा परिणाम असा झालेला आढळतो की काही वेळा कृषी विद्यापीठात जेव्हा माझं व्याख्यान झालं त्याच्यानंतर काही लोकांचं वनसेवेत जेव्हा निवड झाली त्या लोकांनी आवर्जून येऊन सांगितलं, सर तुम्ही आम्हाला सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच उपयोगी पडल्या. तेव्हा खरोखर आपण काहीतरी जे काम केलं त्याचा कुठेतरी उपयोग झाला याचा आनंद होतो. काही शाळामधल्या विद्यार्थी त्यांना माहिती नसतं, माहिती सांगणारा माणूस कुठे आहे काय आहे, परंतु त्या माणसाने माझा कुठनं तरी कॉन्टॅक्ट नंबर मिळवून मला कॉन्टॅक्ट केला, साहेब आमच्या इथे आता एक घणस नावाचा एक साप आलाय, त्याला लोक मारतायत, तर तुम्ही थांबवा. आता मी त्या ठिकाणापासून 400-500 किलोमीटर दूर असलो आणि त्या लोकांची अपेक्षा असते, अशा वेळेला आपल्याला तिथे कसं काही सांगून काय करता येईल, कसं सांगता येईल हे त्यांना येतं, परंतु त्या मुलाच्या मनात अशा प्रकारची इच्छा निर्माण होते, हीच एक चांगली गोष्ट आहे. अशा गोष्टी कायमस्वरूपी आढळलेल्या आहेत. सर, अजून एक मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही आता रिटायर्ड होऊन 4 वर्ष झाली आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही हा तुमचा छंद जोपासताय, नवीन नवीन बिया गोळा करणं, त्या लोकांना देणं, तर त्याविषयी आम्हाला जरा ऐकायला आवडेल. आता काय आहे, जंगलामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे वनस्पती आम्हाला दिसल्या. मग ह्यातल्या वनस्पती कुठली वेगळी आहे, कुठे परत परत दिसत नाही, हेही इतक्या वर्षाच्या अनुभवाने नजरेला आलेलं आहे. आणि मग ह्या वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढा एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. एखादी वनस्पती आपल्याला उपयोगी आहे म्हणून तिचा प्रसार करावा हे वन अधिकारी म्हणून माझं मी कर्तव्य समजत नाही. याचं कारण म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ह्या जगामध्ये गरजेची आहे. तिचा भले तुम्हाला गरज नसेल पण तिची दुसऱ्या कोणाला तरी गरज आहे. याच्यासाठी जैवविविधता हा शब्दच फार महत्त्वाचा आहे. आता ह्याचा विचार करायचा म्हटला तर मॉरिशस बेटावर एक डोडो नावाचा पक्षी, साधारणतः टर्की कोंबडीसारखा होता. हा पक्षी 350 वर्षापूर्वी शिकारीमुळे आणि खायला चांगला लागतो म्हणून मारून संपला. त्यावेळेला तिथे एक पक्षी जगातला नामशेष झाला. या व्यतिरिक्त कुठली घटना घडली नाही. मग नंतर शास्त्रज्ञांना कळलं की असा एक पक्षी आहे, तो असा नष्ट झाला. मग बरेच प्रयत्न केले की त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल का, पण त्यानंतर आपल्याला तो डोडो नावाचा पक्षी परत निर्माण करता आला नाही. परंतु त्यानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की कल्वेरिया मेजर नावाचं एक झाड आहे, ते मॉरिशस बेटावरचं, ते नामशेष होत चाललंय. त्याच्या काही अतिशय कमी प्रजाती झाडं शिल्लक आहेत. मग त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा डोडो पक्षी ह्या कल्वेरिया मेजर नावाच्या झाडाच्या बिया खायचा, फळं खायचा, त्याच्या वेष्टेतून ती बी बाहेर पडायची आणि ती झाड रुजायची. डोडो पक्षी गेला, पर्यायाने त्या बियांवर जो काही औषधी परिणाम करायचं त्याची अन्न संस्था, पचन संस्था, ती बंद झाली आणि तो कल्वेरिया मेजर नावाचा वृक्ष गेला. आता कल्वेरिया मेजर नावाचा वृक्ष गेला की त्याच्यावर आढळणारे पक्षी, कीटक किती वर्षांनी नष्ट होतील, त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आज जे आहे ते आहे तसंच राहावं यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं एवढंच आपल्या गरजेचं आहे. आणि म्हणून अशी काही वनस्पती असतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण विचार करायचा झाला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2000च्या दरम्यान आपल्याकडे देवराई आहेत, म्हणजे देवळं आहेत. त्या देवळाच्या आवारात थोडी जमीन आहे. आज लोकांचं प्रथम कर्तव्य आहे की अशा प्रकारची ती देवस्थानच्या ताब्यात असणारी जमीन आहे त्याला हद्दीच्या खुणा करून तिथे जिवंत झाडांचं कुंपण तयार करता येईल. त्यानंतर जागेच्या प्रमाणात कुठली झाडं, बकुळ आहे, सुरंगी आहे, कवठ आहे, अशा प्रकारच्या अनेक झाडांची लागवड करता येईल आणि या ठिकाणी जैवविविधता आपल्याला जोपासना करता येईल. त्याचप्रमाणे काही फळं देणाऱ्या वनस्पती आहेत, चाफरं, जगम, म्हणजे हे फार अटकं कमी होत चाललेली आहे, रानमेवा, ह्यांची लागवड त्या भागात करता येईल जेणेकरून बऱ्याच प्रमाणात पक्षी या ठिकाणी राहतील. आणि अशा प्रकारच्या जमिनी ज्या आजही लोकांनी एक प्रकारच्या धार्मिक भावनेने जपून ठेवलेल्या आहेत त्याचा वापर जैवविविधता संवर्धनासाठी आपण करू शकतो. दुसरा असा गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी विचार करायचा की आपण जे काही जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतोय त्यातला नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर कमीत कमी करून काय करता येईल हे आपण करावं. आज शाळेतल्या मुलांना जर चालत आली आणि शाळा केली तर कुठलाही अडचण नाहीये, परंतु आज बऱ्याच शाळातून आज आपल्याला स्कूटी दिसतात, त्याला जे लागतं ते इंधन हे संपून जाणार आहे. मग अशा वेळेला देवगडचा भाग, मालवण, वेंगुर्ला ह्या भागामध्ये सायकलीचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. हे खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्याचा सगळ्यांनीच विचार करावा अशी वेळ आज आलेली आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये कमीत कमी इंधन वापरा सांगितलंय. त्याच्यासाठी सायकलीचा वापर जास्तीत जास्त केला तो उपयोग होईल आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसेल. ह्याच्याबद्दल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला 1999-2000च्या काळात मुंबईमध्ये टॅक्सी चालकांचा संप झाला होता
त्यावेळेला अचानक एक 15 ते 1 महिन्यानंतर आम्ही सनसेट बघायला गेलो आणि अचानक समुद्र दिसला. समुद्रामध्ये सूर्यबिंब खाली जाताना दिसलं. मला ते लगेच आठवलं की 81-82 काळात मी नरेंद्र डोंगरावरनं सूर्यास्त जेव्हा बघायचो तेव्हा सूर्यबिंब हळूहळू पाण्याला टेकत यायचं. पाण्याला टेकत आलं की ती बालडीचा आकार व्हायचा, नंतर भोवरा व्हायचा, नंतर मग उलटं सफरचंद व्हायचं. अशा सगळ्या गोष्टी होत हळूहळू तो पाण्यात निघून जायचा. परंतु त्यानंतर ह्या प्रदूषणामुळे जो स्मोक तयार होतो, त्या स्मोकचा फॉगचं एकत्रीकरण स्मॉग तयार होतो. त्यामुळे कधीच समुद्राच्या पाण्यामध्ये सूर्य गेलेला कुणालाही आढळून येत नाही. अगदीच यदाकदाचित एखादा माणूस लकी असेल तर त्याला जूनच्या दरम्यान पहिला पाऊस येतो, त्या दरम्यान म्हणजे फार मोठे वारे असतात म्हणून किंवा पाऊस जातो त्या काळात असं 1-2दाच सूर्य समुद्राच्या पाण्यामध्ये बुडताना दिसतो, नाहीतर हे कधीच दिसत नाही. मात्र आम्ही त्यावेळेला बघितलं. याचाच म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे मुंबईतल्या प्रदूषणामुळे आज 200-300 किलोमीटरवरच्या लोकांना आज सूर्यास्त बघायला मिळत नव्हता. म्हणजे दुसरे कोण कुठे प्रदूषण करतात आणि त्याचा कुठे दुष्परिणाम होतोय हा आपण दृश्य स्वरूपात बघायला मिळाला. सर, मुलाखतीची सांगता करताना शेवटचा प्रश्न असा आहे की पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक आहेत आणि आमचे श्रोते आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल जाता जाता? संदेश द्यायचा झाला, आपल्याला नैसर्गिक साधनसामुग्रीचा कमीत कमी वापर करावा किंवा जी साधनसामुग्री परत निर्माण करता येणारी आहे तिचाच वापर करावा. ह्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार करावा असंच मी म्हणेन. ज्या वेळेला धार्मिक उत्सव सण समारंभ होतात त्यावेळेला जास्तीत जास्त वीज वापरली जाते तेव्हा मी कोयनेमध्ये होतो तेव्हा तिथला अधिकारी सांगायचा, साहेब जितकी इकडे वापरली जाते तितकं मला पाणी सोडावं लागतंय, तेवढं जनरेशन जास्त करावं लागतंय. हे जनरेशन म्हणाला जास्त झालं की पाणी संपतं, मग मे महिन्यात पाणी कमी पडतं, पिकांना पाणी कमी पडतं म्हणून ओरड मारतात. पण त्याचं सुरुवात आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जेव्हा सण साजरे होतात तेव्हा होते. त्यामुळे आज अशा प्रकारे जर आपल्याला मनात आलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात देवस्थानं आहेत. ह्या देवस्थानामध्ये आपण बरेच प्रकारचे उत्सव करतो. यासाठी लागणारा जो लाईट आहे हा सुद्धा कुठेतरी तयार झालेला लाईट आहे. मग त्यापेक्षा आपण या ठिकाणी सोलार पॅनल बसवून जर लाईट तयार केलं तर आपण 24 तास लाईटचा उपभोग घेऊ शकतो, कुठलाही नाश होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे उपलब्ध पण आहे आणि देवस्थानांकडे पैसा पण भरपूर आहे आणि आपण हे एक चांगल्या प्रकारचं पर्यावरण स्नेही कार्यक्रम करू शकतो असं लोकांना दाखवू शकतो. दुसरा असा पर्याय आहे की नुसतं विकास कामांना खीळ घालणं हा एवढाच विचार न करता आज ज्या ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक उद्योगधंदे उभारता येतील त्याला जास्तीत जास्त पाठिंबा दिला तर खेड्यातली लोक आहेत त्यांचं जंगलावरचा आज अवलंबित्व तर कमी झालंच आहे. त्याशिवाय जंगलामध्ये ते जायलाच मागत नाहीत. पण अशा वेळेला जर त्यांना दुसरीकडे कामधंदा उपलब्ध करून दिला तर त्या ठिकाणी ते कामधंदा करतील आणि आपल्या मोकळ्या वेळामध्ये ते असलेल्या जंगलामध्ये जाऊन आपला निसर्ग प्रेमाचा अनुभव घेतील, त्याचप्रमाणे तिथे आनंद घेतील. म्हणजे जे मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे पण त्यातले संपूर्ण लोक शनिवार रविवार तिथे येऊन आनंद घेतात. हे का तर त्यांना पोटापाण्यासाठी संजय गांधी उद्यानावर अवलंबून राहावं लागत नाही. ते बाहेर पोटापाणीचं करतात आणि त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जंगल सांभाळायची आहे त्या त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उद्योगधंदे उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आज गरजेचं आहे. श्रोते हो, सह्याद्रीच्या कुशीत फुलणारी जैवविविधता, नद्यांना जीवन देणारी वनसंपदा, हवामानाचं संतुलन राखणारी वृक्षसंपत्ती आणि त्यांचं संरक्षण करण्याची आपली सामूहिक जबाबदारी याविषयी आज पुराणिक सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी संवाद आपल्याशी साधला. सर, आज आपण अतिशय सहज आणि मनमोकळ्या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या वनसंपदेचं महत्त्व उलगडून सांगितलं. जंगल म्हणजे झाडांचा समूह नसतो तर आपल्या पाण्याचा, हवामानाचा, जैवविविधतेचा आणि पर्यायानं आपल्या जीवनाचा आधार आहे याची जाणीव या संवादातून अधिक दृढ झालेली आहे. श्रोते हो, सह्याद्री वाचला तर निसर्ग वाचेल, निसर्ग वाचला तर आपणही वाचू. सह्याद्रीचं जंगल टिकलं तरच पाणी टिकेल, जैवविविधता टिकेल आणि आपल्या पुढील पिढ्यांचं भविष्यही सुरक्षित राहील. या विचारासह आजचा संवाद इथेच थांबवूया. सर, आपला अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिलात त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार.